म्हणतात की मेलेला माणूस म्हणजे जे माणूस मरतं त्याचा अतृप्त आत्मा इकडे तिकडे भटकत असतो. इकडे तिकडे कुठेतरी आपला आपला बदला पूर्ण करण्यासाठी इकडे तिकडे भटकत असतं. अशाच एका गावाची ही गोष्ट आहे. तुम्हीच पहा पुढे काय होतंय ते. लेट्स वॉच. Wow, काय नजर आहे ब्युटीफुल. वाव. ओय पाहुणा, कुणीकडे चाललायसा? मी मुंबईवरून आलेलो आहे. मी याच गावात माझ्या मावशीकडे आलो आहे. बरं बरं, इथे जास्त वेळ थांबू नका. का हो का? तिकडे तो आंबा दिसतोय, तिथे भूत आहे भूत. तो बघ दिसला. त्या आंब्याच्या झाडाला काय घाबरता? तुला माहित नाही म्हणून असं तू बोलतोय. काय आहे तिकडे? नुसतं आंब्याचं झाड आहे. ते आम्हाला ठाऊक आहे. आमच्या गावकऱ्यांना पण माहित आहे. असं काय आहे त्या आंब्याच्या झाडात? तू मुंबईत आलास म्हणून असं बोलतोय तू. मग सांगा ते आंब्याच्या झाडात काय आहे ते. पुढून आधी चल, मग सांगतो तिथे काय आहे ते. चला या. तर मग सांगा ती गोष्ट. आमच्या गावात लोंबेराव सावकाराकडनं कर्ज काढला. तो फेडूक नाही झालो. या झाडाक येऊन फास लावून आत्महत्या केला. भटकत असता. 5 वाजले ते खयचो पण माणूस येत नाही म्हणून सांगताय हैना चला आंबेराव येत. आंबेराव ओ पाहुण्यांनो बी काय आंबेराव माका दिसत नाही. काय तो माका दिसता तुमका नाही दिसत. खया माका नाही दिसत. तो बघ तो माझ्याकडे येता. तो बघ माका दिसता. तो तकडे जाता. बघ.
तो बघा तिकडे, तुम्हाला खोटं रस्त्याला दाखवतो. चल दाखव. तो बघा. तीन. मन कुठे गेला? मी इकडे काय करतो? आंबेराव, तो बघा आला. अरे तो बघ, आंबेराव. आंबेराव, आता मेला आम्ही. आता मेला.